आज हा जो प्रोग्राम आहे इथे प्रोग्राम म्हणजे मालवणी जत्रोत्सवचा उद्घाटन होता। हा 10 दिवसाचा इथे मालवणी जत्रोत्सव भरवला आहे शाखा क्रमांक 19 तर्फे आणि विभाग क्रमांक 2 तर्फे। आणि याच्यामध्ये मालवणी पद्धतीचे व्यंजन, मालवणी पद्धतीची काही वस्तू यांचा विक्रय आहे इथे आणि स्टॉल लावले आहे। बाहेरून आलेले काही विक्रेते आहेत त्यांनी स्टॉल लावले आहेत आणि मराठी संस्कृती आपण जपतोय इथे। हा जो परिसर आहे इथे राहणारे बहुतेक लोक मालवणी आहे आणि कोकणी आहे, म्हणून इथे दरवर्षी आपण आज 2 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय आणि पुढे पण हा उपक्रम चालू राहणार आहे। खास करून कोकणी लोकांसाठी आपण दशावतार 10 दिवस 10 प्रोग्राम आहे इथे। लावणीचे प्रोग्राम आहे, दशावतारचे प्रोग्राम आहे, कृष्ण अवतार, दत्त महिमा म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम आहे। तर या प्रोग्रामचा लाभ सर्वांनी घ्यावा। इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना विनंती आहे। दुसरं असं आहे की आपण इथे सभासद नोंदणीचा कार्यक्रम पण ठेवला आहे, म्हणजे आमची जे पक्षाची जे आता एक उपक्रम चालू आहे सदस्य नोंदणी, ती पण आपण इथे एक स्टॉल लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण ते पण करू इथे। आणि माझी सर्वांना विनंती आहे, मराठी हित जपणारे जे लोक आहेत आणि हिंदू धर्माची जे बांधील आहेत त्यांना मला विनंती आहे की शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेची जे नोंद आता सदस्य म्हणून आपण सुरू केली आहे इथून, तर सर्वांनी सदस्य व्हा। कारण की मुंबई आणि शिवसेनेचा एक अतूट नाता राहिला आहे। तर आपण शिवसेनेशी सदस्य झाले तर मुंबईचा आपण हे कायम ठेवू शकतो। आणि शिवसेने हे 4 जे अक्षर आहे त्याच्यामध्ये एक ताकद आहे। म्हणजे असं आपण सांगतो की 100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखे जगावे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर शिवसेनेचे सदस्य व्हा। शिवसेनेचे सदस्य व्हा म्हणजे आपण एक वाघासारखे जगू शकतो। बस एवढंच सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप छान। मी एवढंच सांगेन, मी कोकणातलीच आहे, कुडाळची, त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून आमंत्रण पण देईल। आणि हे आयोजन आपल्या शाखा प्रमुख संतोष गवळी आणि विभाग प्रमुख लालसिंग राजपुरे यांच्या माध्यमातून झाले। साहेबांनी एक छान मुद्दा सांगितला की इथला सगळा परिसर हा महाराष्ट्रीयन लोकांचा आहे किंवा कोकणवासियांचा आहे, पण एक नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा साहेब हे सगळं खांद्यावर घेऊन धुरा पेलवत आहेत। त्यांचे आम्हाला फार फार अभिनंदन करावंसं वाटतं आणि त्यांचे धन्यवाद मानावेसे वाटतात की आज आमच्यासाठी साहेब एवढं काम करतायत। दुसरी गोष्ट अशी आहे की कोकणातल्या लोकांसाठी आपण हा ठेवत आहे कार्यक्रम। याचा अर्थ असा नव्हे की कोकणी सगळे इकडे तिकडे गेले आहेत, पण कोकणी आता सगळेच जास्तीत जास्त बिझनेसमॅन झालेले आहेत। तिकडचा माल आणून ती लोक इकडे विकतात, त्यांना एक व्यासपीठ मिळावं लागतं, बाजार मिळावा लागतो, म्हणून त्यांनी इकडे ती दुकानं थाटलेली आहेत। आणि ते म्हणतात की आम्ही जेव्हा 10 दिवस इकडे कोकणवासियांच्या मेळाव्यामध्ये जो बिझनेस करतो तो आम्हाला वर्षभरासाठी पुरतो। मग हा ठेवा जे ते घेऊन गावी जातात तेव्हा आम्हाला ऊर भरून येतो आनंदाने की आम्ही लोकांसाठी काहीतरी केलं। तर ही समाजसेवा आहे आणि या माध्यमातून आम्ही ते दाखवू इच्छितो। यातून आमचा राजकीय आहे की आम्हाला जास्तीत इथे तो महानगरपालिका फडका बोलल्याशिवाय राहणार नाही।